हाय एव्हरीवन, आम्ही आलो होतो गावाकडे. मग धोंड्याचा महिना होता तर मग पप्पाच्या शेतात मस्त रोडगे पार्टी होती. मग इथे महादेवाचं मंदिर होतं. मग पप्पा म्हणे की बा रोडगे जेवण करायच्या आधी हे महादेवाला आम्ही आरती केली, कारण दिवा लावला तर दिवा विजत होता. हवा इतकी चालू होती म्हणून अगरबत्तीने ओवाळलं. आणि शेतामध्ये बघा किती मस्त वातावरण आहे. ही पिंपळाचं झाड आहे, मस्त हवा सुटली आहे. आणि इथे आम्ही आरती झाली आहे, आता आरती करत आहे. आरती झाल्यावर मग हे बघा शेतातलं वातावरण किती भारी राहतं ना. मला किती दिवसाची रोडगे खायची होती आणि शेतात रोडगे पार्टी म्हटल्यावर एक नंबरच वाटते ना. आणि हे बघा मी आता पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारते. 3 प्रदक्षिणा मारले आणि तिकडे रोडगे भाजणं चालू आहे. आणि शेतात पण मस्त विहीर आहे. आणि शेतात आल्यावर इतकं भारी वाटतंय ना, इतकं ऊन होतं ना, कंटाळा आला होता. पण मग शेतात आल्यावर एकदम भारी वाटलं. मग थोडा वेळ आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलो, थोड्या गप्पा मारल्या, मग आरती वगैरे केली. मग आता हे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या, थोडी हसी मजाक केली. आणि शेताचं वातावरण तर गावाकडे विचारूच नका, किती भारी वाटते. तुम्ही राहत